नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये ह्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांना BAMS आणि BHMS कोर्सेससाठी ऍडमिशन घ्यायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी पहिल्या 2 कॅप राऊंडचं शेड्यूल हे CET सेलने डिक्लेअर केलेलं आहे। सो शेड्यूल कशा पद्धतीने आलेला आहे बघा, आणि पुन्हा जे रजिस्ट्रेशनची ज्या काही डेट्स आलेल्या आहेत, डॉक्युमेंट्स अपलोडिंगच्या डेट्स आलेल्या आहेत, त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे तेही थोडंसं समजून घेऊया। सो कालच CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईट वरती कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2 साठीचे शेड्यूल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। BAMS आणि BHMS आणि BUMS आपले जे काही विद्यार्थी आहेत ते BAMS आणि BHMS विद्यार्थी आहेत। BAMS आणि BHMS ला ग्रुप बी मध्ये कन्सिडर केलं जातं। सो ग्रुप बी साठीचं हे रजिस्ट्रेशन आलेले आहे। त्याच्यामध्ये शेड्यूल कशा पद्धतीने दिलेला आहे बघा। पहिल्या ऑप्शन मध्ये म्हणलेलं आहे, पहिल्या ऑप्शन मध्ये काय म्हणलेलं आहे की ऑनलाइन रजिस्ट्रेशन अँड सेशन अप्लाय फॉर ग्रुप बी BAMS BHMS BUMS काय म्हणलेलं आहे की 1 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर पर्यंत नवीन रजिस्ट्रेशन्स करता येणार आहे। आता हे नवीन रजिस्ट्रेशन्स कोणासाठी आहेत तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही CET सेलचं ऑनलाइन रजिस्ट्रेशन केलं नसेल ह्या वर्षीच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी, तर अशा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा संधी दिलेली आहे BAMS आणि BHMS साठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी। या ड्युरेशन मध्ये जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करणार आहेत त्यांना फक्त BAMS BHMS आणि BUMS ह्याच काउन्सिलिंग प्रोसेस साठी पहिल्या 2 राऊंड मध्ये उतरता येणार आहे। MBBS साठी ह्या विद्यार्थ्यांना उतरता येणार नाही। आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया कंप्लीट केलेली आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांचे मेरिट लिस्ट मध्ये नाव आलेले होते, डॉक्युमेंट्स अपलोड ज्या विद्यार्थ्यांनी केले होते, तर अशा विद्यार्थ्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करायची गरज नाही। ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना पुन्हा रजिस्ट्रेशनची गरज नाही। ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं अशाच विद्यार्थ्यांनी हे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया कंप्लीट करायची आहे। आणि डॉक्युमेंट्स पण साधारणतः 4 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढचं शेड्यूल काय दिलेलं आहे बघा, तर BAMS आणि BHMS साठीची जी काही मेरिट लिस्ट आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, ती 6 सप्टेंबर रोजी डिक्लेअर करण्यात येईल। ऑलरेडी MBBS च्या वेळी एक मेरिट लिस्ट आलेली होती आणि BAMS चे चॉईस फिलिंग चालू होण्याच्या अगोदर एक सेपरेट मेरिट लिस्ट येत असते, तर ती 6 सप्टेंबरला येणार आहे। त्यानंतर पहिल्या राऊंडचं शेड्यूल कशा पद्धतीने दिलेलं आहे बघा, तर इथं अगोदर आपल्याला 8 सप्टेंबरला काय करणार आहे तर ह्या वर्षी BHMS आणि BAMS चे टोटल किती कॉलेजेस असणार आहेत, मग त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस किती असतील, सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस किती असतील, या सगळ्या कॉलेजेस मध्ये आपापल्या कॅटेगरीनुसार किती सीट्स आहेत, तर हा सगळा डेटा आपल्याला अवेलेबल होणार आहे। 8 सप्टेंबर रोजी हा सगळा डेटा आपल्याला अवेलेबल होईल व त्यानंतर त्याच दिवसापासून म्हणजे 8 सप्टेंबर पासून ते 10 सप्टेंबर पर्यंत म्हणजे 3 दिवसाचा वेळ या ठिकाणी दिलेला आहे। या 3 दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या स्कोरनुसार ज्या ज्या कॉलेजेसमध्ये आपल्याला ऍडमिशन मिळू शकतं किंवा ज्या कॉलेजेसमध्ये आपल्याला ऍडमिशन घ्यायचं आहे तर त्या कॉलेजेसची ऑप्शन एंट्री करायला लागते। म्हणजे फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंटचे 22 कॉलेजेस आहेत, तर त्या 22च्या 22 कॉलेजेसला अप्लाय करायचं असेल तर ते कॉलेजेसचे ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी एंटर करायला लागतात। तर अशा पद्धतीने ही प्रोसेस चालणार आहे। 10 सप्टेंबर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कॉलेजेसचे ऑप्शन्स आपल्याला एंटर करायचे आहेत आणि त्यानंतर डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट कॅप राऊंड 1 10 तारखेपर्यंत फॉर्म भरल्यानंतर 12 तारखेला म्हणजे तिथून पुढे 2 दिवसानंतर आपल्याला पहिल्या राऊंडचा रिझल्ट हा डिक्लेअर होणार आहे। आता ह्या रिझल्ट मध्ये आपल्याला दोन्ही सुद्धा समजणार आहे, म्हणजे BAMS आणि BHMS या दोन्हीपैकी आपल्याला कोणत्या कोर्सला ऍडमिशन मिळालेलं आहे किंवा कोणतं कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे हे आपल्याला 12 सप्टेंबरला समजणार आहे। त्यानंतर कॉलेज आपल्याला मिळाल्यानंतर एक रिपोर्टिंगची प्रक्रिया असते की त्या कॉलेजमध्ये आपण किती तारखेपर्यंत जाऊन डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत किंवा किती तारखेचा आपल्याला वेळ मिळालेला आहे हे सगळे फीस भरण्यासाठी, डॉक्युमेंट सबमिट करण्यासाठी। तर 13 तारखेपासून 17 तारखेपर्यंत म्हणजे साधारणतः एक 4 दिवसाचा वेळ आपल्याला या ठिकाणी दिसतोय। तर ह्या 4 दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर जे कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे त्या कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जाऊन डॉक्युमेंट जमा करायचे आहेत। कॉलेजची जी काही फी आहे ती DDच्या स्वरूपात तिथे जाऊन आपल्याला पे करायची आहे। तर साधारणतः 4 दिवसाचा वेळ आपल्याला या ठिकाणी दिलेला दिसतोय। त्यानंतर पुन्हा सेकंड राऊंड साठी किती सीट्स शिल्लक राहिल्या हे आपल्याला कधी कळेल तर इथं मध्ये बराचसा साधारणतः 10 दिवसाचा गॅप दिसतोय आपल्याला। पहिला राऊंड झाल्यानंतर 10 दिवसाचा गॅप आहे, त्यानंतर 27
सप्टेंबर रोजी आपल्याला टोटल किती सीट शिल्लक राहिले हे कळणार आहे आणि त्याच्यानंतर परत दुसऱ्या राऊंडसाठी चॉईस फिलिंग चालू होणार आहे 29 सप्टेंबर पासून 1 ऑक्टोबर पर्यंत. अगेन येत्या 3-4 दिवसाचा वेळ आपल्याला दुसऱ्या राऊंडसाठी बघायला मिळतोय आणि दुसऱ्या राऊंडचा जो काही रिझल्ट आहे तो 4 ऑक्टोबर रोजी लागणार आहे. सो पहिले 2 राऊंड होण्यासाठीच ऑक्टोबर महिना येणार आहे आणि सध्या जे काही शेवटच्या राऊंडची आपल्याला डेट दिसते ती साधारणतः नोव्हेंबर एंड पर्यंत ह्या सगळ्या प्रोसेसेस चालणार आहेत असं सध्या तरी दिसत आहे. पण सीट्स जर व्हॅकंट राहिल्या किंवा पुढे येणाऱ्या राऊंड्स मध्ये काही नवीन कॉलेजेसला मान्यता जर मिळाली तर अगदी डिसेंबर पर्यंत सुद्धा ही प्रोसेस एक्सटेंड होऊ शकते. सो ह्या दिलेल्या शेड्यूल नुसार पहिल्या राऊंडसाठी जे काही चॉईस फिलिंग आहे ते 8 सप्टेंबर रोजी चालू होणार आहे ते 10 सप्टेंबर पर्यंत आपल्याला कॉलेजेसचे ऑप्शन्स एंटर करता येणार आहेत. आरंभ करिअर ऍडवायझर कडे जे पेड काउन्सिलिंग साठी रजिस्टर्ड स्टुडंट्स आहेत तर अशा विद्यार्थ्यांना आपल्या पेड ग्रुप्स वरती सर्व कॉलेजेसचे कॅटेगरी रँक नुसार काय कट ऑफ लागलेले आहेत हे कट ऑफ्स आपण शेअर केलेले आहेत. कॉलेजेसच्या लिस्ट सुद्धा शेअर केलेले आहेत. इव्हन ज्या कॉलेजेसचे 2025-26 साठीचे फी स्ट्रक्चर्स अवेलेबल झालेले आहेत तर हे फी स्ट्रक्चर सुद्धा आपल्या पेड काउन्सिलिंगच्या ग्रुपवरती आपण शेअर केलेले आहेत. सो 8 सप्टेंबरच्या चॉईस फिलिंग साठी विद्यार्थ्यांनी एक स्वतःची एक लिस्ट प्रिपेअर करून एक रफ शीट प्रिपेअर करून तयार राहायचं आहे आणि 8 सप्टेंबरला ज्यावेळी चॉईस फिलिंग चालू होईल तर त्याच्या 1-2 दिवस अगोदर तुम्हाला किती तारखेला फॉर्म फिलिंग साठी ऑफिसला यायचं आहे हे टाइम स्लॉट सुद्धा तुम्हाला अगोदर त्या ग्रुपवरती कळवण्यात येणार आहे. अशाच इम्पॉर्टंट अपडेटसाठी आरंभ करिअर ऍडवायझरच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.